गुड मॉर्निंग एव्हरीवन. आपण टॉपिक पाहतोय अल्कोहोल्स, फेनॉल्स अँड इथर्स आणि याच्यामध्ये आपण थर्ड पार्ट पाहतोय इथर्स. तर इथर्समध्ये आपण लास्ट लेक्चरला मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ इथर्स हा पॉईंट आपण स्टार्ट केला होता आणि याच्यामध्ये ऑलरेडी आपण एक मेथड कंप्लीट केले. कोणती? विल्यमसन्स इथर सिंथेसिस. आणि आज आपण पाहतोय सेकंड, डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल्स. तर डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल्सपासून आपल्याला काय तयार करायचं आहे, म्हणजे डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल्समध्ये आपल्याला काय प्रिपेअर करायचे आहेत. गुड मॉर्निंग एव्हरीवन. आपण टॉपिक पाहतोय अल्कोहोल्स, फेनॉल्स अँड इथर्स आणि याच्यामध्ये आपण थर्ड पार्ट पाहतोय इथर्स. इथर्समध्ये आपण लास्ट लेक्चरला मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ इथर्स हा पॉईंट आपण स्टार्ट केला होता. तर याच्यामध्ये ऑलरेडी आपण एक मेथड कंप्लीट केलेली आहे, विल्यमसन्स इथर सिंथेसिस. आणि आज आपण पाहतोय सेकंड मेथड, डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल्स. तर आपल्याला काय करायचं आहे, इथरचं प्रिपरेशन करायचं आहे फ्रॉम अल्कोहोल्स. तर त्यासाठी रिएक्शन कोणते आहे, डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल्स. डिहायड्रेशन, तर डिहायड्रेशनचा मिनिंग तुम्हाला समजला असेल. डिहायड्रेशन मीन्स रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल. डिहायड्रेशन म्हणजे काय असतं, रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल. तर आपल्याला डिहायड्रेशन करायचं आहे, पण डिहायड्रेशन दोन टाईपचं असतं. एक असतं इंट्रामॉलिक्युलर डिहायड्रेशन आणि सेकंड असतं इंटरमॉलिक्युलर डिहायड्रेशन. मग अल्कोहोलचं कोणतं डिहायड्रेशन केल्यानंतर इथर तयार होतात, तर इंटरमॉलिक्युलर डिहायड्रेशन केल्यानंतर इथर तयार होतात. डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल, हे जे डिहायड्रेशन आहे ते डिहायड्रेशन कोणतं आहे, इंटरमॉलिक्युलर डिहायड्रेशन आहे. इंटरमॉलिक्युलरचा मिनिंग काय होतो, अल्कोहोलचं जे आपल्याला डिहायड्रेशन करायचं आहे ते कोणतं करायचं आहे, इंटरमॉलिक्युलर डिहायड्रेशन करायचं आहे. कारण अल्कोहोलचं इंटरमॉलिक्युलर डिहायड्रेशन केल्यानंतरच काय तयार होतो, इथर तयार होतोय. ऑल लक्षात सर्वांच्या. इंटरमॉलिक्युलर याचा अर्थ काय, जेव्हा दोन मॉलिक्यूलमधून वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होतो तेव्हा आपण त्याला काय म्हणतो, इंटरमॉलिक्युलर डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल. इंटरचा मिनिंग कसं होतो, दोन मॉलिक्यूलमधून करायचं. एकदम सिम्पल रिएक्शन आहे. अल्कोहोल्स किती मॉलिक्यूल घ्यायचे आपल्याला, अल्कोहोलचे दोन मॉलिक्यूल. दिस इज फर्स्ट मॉलिक्यूल ऑफ अल्कोहोल. दिस इज फर्स्ट मॉलिक्यूल ऑफ अल्कोहोल. असे अल्कोहोल आपल्याला किती घ्यायचे, दोन घ्यायचेत. प्लस सेकंड अल्कोहोल ROH. दिस इज सेकंड मॉलिक्यूल ऑफ अल्कोहोल. दिस इज सेकंड मॉलिक्यूल ऑफ अल्कोहोल. याला आपण एक्सेस अल्कोहोल असंही म्हणू शकतो. एक्सेस कारण दोन मॉलिक्यूल आपण घेतलेत आणि याला फक्त आपल्याला काय करायचं आहे, तर याला आपल्याला हीट करायचं आहे. इथे टेम्परेचर इम्पॉर्टंट आहे 140 डिग्री सेल्सिअस. तर इथं टेम्परेचर, ह्या रेशमध्ये टेम्परेचर इम्पॉर्टंट आहे. कोणतं टेम्परेचर आहे, तर 140 डिग्री सेल्सिअस. 140 डिग्री सेल्सिअस म्हणजे किती केल्विन झालं आहे, 413 केल्विन. ब्रॅकेटमध्ये आपण लिहूया 413 केल्विन. जर तुमचं टेम्परेचर जास्त झालं तर रिएक्शनचे प्रोडक्ट चुकू शकतात. त्यामुळे इथे टेम्परेचर महत्त्वाचं आहे, 140 डिग्री सेल्सिअस किंवा 413 केल्विन. इन प्रेझेन्स ऑफ प्रोटिक ॲसिड. इन प्रेझेन्स ऑफ प्रोटिक ॲसिड. इन प्रेझेन्स ऑफ प्रोटिक ॲसिड काय यूज करायचं आहे, प्रोटिक ॲसिड यूज करायचं आहे. जे ॲसिड आपल्याला प्रोटॉन देईल त्याला आपण काय म्हणतो, प्रोटिक ॲसिड. याच्यामध्ये काय करायचं आहे, डिहायड्रेशन करायचं आहे. डिहायड्रेशन मीन्स रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल. कोणत्याही अल्कोहोलचा OH ग्रुप घ्या. एकाचा जर तुम्ही OH ग्रुप घेतला, एका अल्कोहोलचा जर तुम्ही OH घेतला तर दुसऱ्या अल्कोहोलचा काय करायचा, H घ्यायचा. याचा OH घेतला की याचा H घ्यायचा. आपण इथं कोणताही H आणि OH घेऊ शकतो. काय रिमूव्ह होणार आहे ह्या बॉक्समध्ये काय आहे, वॉटर मॉलिक्यूल आहे. वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह झाला आहे H2O प्लस. शिल्लक राहिलं इथे शिल्लक राहिलं ROR and this is called ether. This is called ether. एकदम सिंपल आहे. याला आपण इंटरमॉलिक्युलर काय म्हणलं आहे, कारण दोन मॉलिक्यूलमधून काय झालं आहे, वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह झाला आहे आणि त्यामुळे हे रिएक्शनला आपण काय म्हणतो आहे, इंटरमॉलिक्युलर डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल. एकदम सिंपल आहे. एक्सेस ऑफ अल्कोहोल. एक्सेस ऑफ अल्कोहोल ऑन हिटिंग विथ प्रोटिक ॲसिड ॲट 140 डिग्री सेल्सिअस टू गिव्स करस्पॉन्डिंग इथर. समजलं सर्वांना. एकदम सिंपल आहे. आता याच्यामध्ये आपण एक नोट लिहा, प्रोटिक ॲसिड. कोणकोणते प्रोटिक ॲसिड आपण याच्यामध्ये यूज करू शकतो, प्रोटिक ॲसिड
प्रोटिक ॲसिड. ज्या ॲसिडपासून आपल्याला प्रोटॉन मिळतो, H+ मिळतो, त्याला आपण म्हणतो प्रोटिक ॲसिड. मग याच्यामध्ये आपण काय यूज करू शकतो, कॉन्सन्ट्रेटेड H2SO4, कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड, किंवा आपण याच्यामध्ये H3PO4 पण यूज करू शकतो. H3PO4 म्हणजे फॉस्फोरिक ॲसिड. आणि याच्यामध्ये आपण सेकंड पॉईंट लिहितोय, टेम्परेचर इज व्हेरी इम्पॉर्टंट. टेम्परेचर इज व्हेरी इम्पॉर्टंट. पहा, टेम्परेचर याच्यामध्ये खूप महत्त्वाचं आहे. टेम्परेचर लक्षात ठेवायचं आहे. ह्या रिएक्शनमध्ये टेम्परेचर लक्षात ठेवायचं आहे. टेम्परेचर किती आहे, 140 डिग्री सेल्सिअस किंवा 413 केल्विन. समजलं सर्वांना. पहा, आपण काही एक्झाम्पल्स पाहूया. पहा एक्झाम्पल्स, तर याच्यामध्ये आपण फर्स्ट एक्झाम्पल पाहूया. पहा फर्स्ट एक्झाम्पल CH3OH. CH3OH सांग कोणता अल्कोहोल आहे हा, तर हा आहे मिथाइल अल्कोहोल. किती मॉलिक्यूल घ्यायचे, 2 मॉलिक्यूल. दिस इज फर्स्ट मॉलिक्यूल ऑफ मिथाइल अल्कोहोल अँड दिस इज सेकंड मॉलिक्यूल ऑफ मिथाइल अल्कोहोल. IUPAC नेम काय याचं सांगा, तर याचं IUPAC नेम आहे मिथेनॉल. याचा IUPAC नेम काय, मिथेनॉल. आणि याला आपल्याला काय करायचं आहे, हीट करायचं आहे 140 डिग्री सेल्सिअस इन प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 प्रोटिक ॲसिड. दोन्हीपैकी कोणताही एक लिहा तुम्ही. कॉन्सन्ट्रेटेड H2SO4, मोस्टली कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 यूज केलं जातं. पहा काय रिमूव्ह होणार आहे, तर हा OH आणि हा H. HOH काय तयार झाला, H2O तयार झाला ना, वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह झाला. इंटरमॉलिक्युलर डिहायड्रेशन झालं. डिहायड्रेशन म्हणजे वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह. पुढे शिल्लक काय राहिलं, CH3O CH3, CH3O CH3. कॉमन नेम काय याचं कॉमन नेम आहे डायमिथाइल इथर. याचं IUPAC नेम काय आहे, मिथॉक्झी. पहा याचा IUPAC नेम आहे मिथॉक्झी मिथेन. IUPAC नेम मिथॉक्झी मिथेन. पहा मिथेनॉल ऑन हिटिंग विथ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 ॲट 140 डिग्री सेल्सिअस टू गिव्स डायमिथाइल इथर, दॅट इज मिथॉक्झी मिथेन. समजलं. अजून एक्झाम्पल्स आपल्याला पाहिजेत. फर्स्ट आहे, नोट करा. पहा याच्यामध्ये आपण काय केलं आहे, इथर तयार करण्यासाठी अल्कोहोल यूज केलेला आहे. अल्कोहोल 3 टाईपचे असतात, 1 डिग्री 2 डिग्री आणि 3 डिग्री. कोणतं अल्कोहोल आपण याच्यामध्ये यूज करणार, तर 1 डिग्री 2 डिग्री आणि 3 डिग्री अल्कोहोल्समध्ये जर आपल्याला इथर प्रिपेअर करायचं असेल तर मोस्टली काय यूज करतात, 1 डिग्री अल्कोहोल यूज करतात. इथे सर्वांच्या लक्षात, इथे जे आपण अल्कोहोल यूज करणार आहे ते कोणतं आहे, 1 डिग्री अल्कोहोल. हे नोट करा समजणे. पहा इथे आपण काय घेतलं आहे, मिथेनॉल. मिथेनॉलसुद्धा कोणतं आहे, 1 डिग्री अल्कोहोल. इथरचं प्रिपरेशन करायचं असेल तर फर्स्ट प्रेफरन्स हा कशाला द्यायचा आहे, 1 डिग्री अल्कोहोलला. तर 1 डिग्री अल्कोहोल काय यूज केलं जातं तेही आपल्याला रिझन पाहायचं आहे. हे झालं सर्वांचं नोट करून. पण याच्यामध्ये आपण अजून काही एक्झाम्पल्स पाहूया. हे झालं फर्स्ट एक्झाम्पल मिथाइल अल्कोहोलचं. आता आपण पाहूया इथाइल अल्कोहोल. पहा एक्झाम्पल सेकंड, इथाइल अल्कोहोल. इथाइल अल्कोहोलचं स्ट्रक्चर काय आहे, C2H5OH. दिस इज इथाइल अल्कोहोल. याचं IUPAC नेम काय आहे, इथेनॉल. पहा किती मॉलिक्यूल यूज करायचे आहेत आपल्याला, हे 2 मॉलिक्यूल यूज करायचे आहेत. दिस इज फर्स्ट मॉलिक्यूल अँड दिस इज सेकंड मॉलिक्यूल. पहा आपल्याला काय करायचं, त्याला हीट करायचं आहे. पहा हीट करायचं आहे, किती टेम्परेचरला हीट करायचं आहे, 140 डिग्री सेल्सिअसला हीट करायचं आहे, म्हणजेच 413 केल्विनला हीट करायचं आहे. इन प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 किंवा H3PO4. काय रिमूव्ह होणार, पहा हा OH आणि हा H रिमूव्ह करा. काय रिमूव्ह झालं, H2 रिमूव्ह झालं, H2O प्लस. पहा शिल्लक काय राहिले तर C2H5O C2H5. कोणता इथर आहे हा, दिस इज डायइथाइल इथर. याचं IUPAC नेम काय आहे, याचं IUPAC नेम आहे इथॉक्झी इथेन. एकदम सिंपल आहे. पहा एक्सेस ऑफ इथाइल अल्कोहोल ऑन हिटिंग विथ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 ॲट 140 डिग्री सेल्सिअस टू गिव्स इथॉक्झी इथेन. समजलं सर्वांना आहे. पहा कधी कधी तुम्हाला हीच रिएक्शन अशी दिली जाते, पहा नीट आणि JEEच्या एक्झाममध्ये. और हीच रिएक्शन आहे, फक्त काय लिहिलं जातं, C2H5OH. C2H5OH आणि ॲरोवरती H+ इंडिकेट केला जातो, H+ आणि टेम्परेचर लिहिलं जातं 140 डिग्री सेल्सिअस. तर ह्या रिएक्शनचा प्रोडक्ट काय इथे दिलं आहे, तुम्हाला एकच मोल दिला आहे C2H5OHचा, एकच दिला आहे. पण इथं एकच आहे का, नाही आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि नीट आणि JEEमध्ये असेच क्वेश्चन्स आपल्याला विचारतात. एकच अल्कोहोल दिलेला आहे
H+ दिले. H+ म्हणजे काय, ॲसिड आहे ते, आणि टेम्परेचर किती दिले इथं 140 डिग्री सेल्सिअस. ह्या टेम्परेचरवरून तुम्ही रिएक्शन करायचे आहे. टेम्परेचर किती आहे 140 आहे, ॲसिड आहे, अल्कोहोल आहे, म्हणजे इथं इथर फॉर्मेशन केलेलं आहे. याचा अर्थ हे मॉलिक्यूल किती घ्यायचे आहेत आपल्याला, 2 मॉलिक्यूल घ्यायचे. देतात एकच पण घ्यायचे किती आपण 2. येते लक्षात. सांगा मग कोणता कंपाऊंड तयार होईल, C2H5O C2H5. दिस इज प्रोडक्ट. समजलं सर्वांना, हे नोट करा. हे पहा याच्यामध्ये आपण हे का पाहूया, मेकॅनिझम पाहूया. पहा मेकॅनिझम इज व्हेरी इम्पॉर्टंट. पहा ह्या रिएक्शनचं मेकॅनिझम तुम्हाला 3 मार्क्ससाठी बोर्ड एक्झाममध्ये सुद्धा विचारलं जातं. मेकॅनिझम पहा हेडिंग मेकॅनिझम ऑफ इंटरमॉलिक्युलर डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल. इंटरमॉलिक्युलर डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल केल्यानंतरच आपल्याला काय मिळतोय, इथर मिळतोय. त्यामुळे हा वर्ड इथं महत्त्वाचा आहे. कोणता, इंटरमॉलिक्युलर. पहा मेकॅनिझम, तर मेकॅनिझममध्ये स्टेप 3 आहेत. पहिल्यामध्ये स्टेप 1 आहे. पहा स्टेप 1 प्रोटोनेशन ऑफ अल्कोहोल. तर इथे आपल्याला काय करायचं आहे, अल्कोहोलचं प्रोटोनेशन करायचं आहे. लक्ष ठेवा, अल्कोहोलचे आपण किती मॉलिक्यूल यूज करतोय, तर अल्कोहोलचे आपण 2 मॉलिक्यूल यूज करतोय. पहा त्याच्यामध्ये आपण फर्स्ट मॉलिक्यूल इथे घेऊया. पहा फर्स्ट मॉलिक्यूल कोणतं घेऊया आपण, फॉर एक्झाम्पल इथाइल अल्कोहोल घेऊया, C2H5OH. पहा आपण अल्कोहोल कोणता घेतलेला आहे, इथाइल अल्कोहोल C2H5OH. पहा हा OH आपण असं लिहू शकतो, O सिंगल बॉन्ड H प्लस. हा H+ आला कुठून, तर हा H+ मिळाला आपल्याला प्रोटिक ॲसिडपासून. कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 किंवा H3PO4 काय लूज करतात, प्रोटॉन लूज करतात. समजतं ना सर्वांना. पहा ऑक्सिजन ॲटमवरती काय आहे, लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. किती लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, 2 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. ही लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन काय करेल, तर ह्या H+ वरती अटॅक करेल. म्हणजे काय होईल सांगा, ह्या O मध्ये आणि ह्या H+ मध्ये बॉन्ड तयार होईल. पहा स्ट्रक्चर आपल्याला काय मिळेल, C2H5 पुढे O. ह्या ओला ऑलरेडीच एक H अटॅच आहे. हा H+ त्याला अटॅच होईल, म्हणजे हा H याला अटॅच होईल, ऑक्सिजनला अटॅच होईल. ऑक्सिजनची व्हॅलन्स किती झाली 3, आणि त्यामुळे O वरती चार्ज कोणता आला, पॉझिटिव्ह चार्ज आला. अँड दिस इज कॉल्ड प्रोटोनेटेड अल्कोहोल. समजताना सर्वांना. तर फर्स्ट काय तयार झाला, प्रोटोनेटेड अल्कोहोल. आपण एकच अल्कोहोल यूज केलेला आहे. आपण अल्कोहोल किती यूज करतोय, 2, त्यापैकी एकच यूज केलेला आहे. त्यानंतर स्टेप सेकंड. पहा स्टेप सेकंड, तर स्टेप सेकंड आहे न्यूक्लिओफिलिक अटॅक ऑफ सेकंड मॉलिक्यूल ऑफ अल्कोहोल. अल्कोहोल आपण इथे लिहिलं आहे. आता इथं आपण लिहूया इथेनॉल, कारण आपण एक्झाम्पल कोणतं घेतलं आहे, इथेनॉलचं. इथेनॉल C2H5OH, सेकंड मॉलिक्यूल ऑफ इथेनॉल ऑन प्रोटोनेटेड अल्कोहोल. समजते सर्वांना. न्यूक्लिओफिलिक अटॅक ऑफ सेकंड मॉलिक्यूल ऑफ इथेनॉल. सेकंड मॉलिक्यूल ऑफ इथेनॉलचा आपण सेकंड मॉलिक्यूल घेऊया. इथे आपण फर्स्ट घेतला होता, इथे आपण घेऊया सेकंड मॉलिक्यूल C2H5OH. दिस इज सेकंड मॉलिक्यूल ऑफ इथेनॉल. समजताना सर्वांना. इथेनॉल प्लस याचा अटॅक कशावरती दाखवायचा आहे, प्रोटोनेटेड अल्कोहोल. दिस इज प्रोटोनेटेड अल्कोहोल. हा प्रोटोनेटेड अल्कोहोल आपण असं लिहूया CH3CH2 C2H5 म्हणजेच CH3CH2. येताना सर्वांच्या लक्षात पुढे OH ह्या ओवरती आहे पॉझिटिव्ह चार्ज. आता पहा ह्या ऑक्सिजन ॲटमवरती काय आहे, लोन पेअर. ह्या ऑक्सिजन ॲटमवरती आहे लोन पेअर. किती लोन पेअर, 2 लोन पेअर. पहा हा काय करेल, हा जो सेकंड मॉलिक्यूल आहे अल्कोहोलचा तो न्यूक्लिओफिलिक अटॅक करेल. कशावरती, तर या प्रोटोनेटेड अल्कोहोलवरती. आता कोणत्या कार्बन ॲटमवरती अटॅक करणार, पहा ह्या ऑक्सिजनला जो कार्बन ॲटम अटॅच आहे तो कसा आहे, पार्शली पॉझिटिव्हली चार्ज आहे, आणि त्यामुळे ही लोन पेअर काय करेल, तर ह्या कार्बन ॲटमवरती अटॅक करेल.
जो कार्बन ह्या O+ला अटॅच आहे त्याच्यावरती अटॅक करेल. त्यामुळे काय होणार, ह्या कार्बनमध्ये आणि ह्या ऑक्सिजनमध्ये बॉन्ड तयार होणार. कार्बनची व्हॅलेन्सी किती होणार, 5 होणार. आणि त्यामुळे हे जे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत हे 2 इलेक्ट्रॉन कुठे शिफ्ट होतात, ऑक्सिजन ॲटमवरती शिफ्ट होतात. आणि हा जो पार्ट आहे तो पूर्ण पार्ट काय होतो, रिमूव्ह होतो. कोणता पार्ट आहे हा, दिस इज कॉल्ड वॉटर. दिस इज कॉल्ड वॉटर प्लस. पहा शिल्लक काय राहिलं, इथे शिल्लक राहिलं पहा C2H5O. पहा नीट लक्ष इकडं, C2H5O. पहा ह्या ओला काय अटॅच आहे, H, तो मी खाली दाखवतो इथं. हा H मी खाली दाखवला आहे. इथं ना सर्वांच्या लक्षात हा जो H आहे तो H मी खाली दाखवला आहे. पुढे ह्या ओनं काय केलं आहे, ह्या CH2 वरती अटॅक केला आहे, ह्या C वरती अटॅक केला आहे. म्हणजे ह्या ओमध्ये आणि ह्या Cमध्ये बॉन्ड तयार होईल, OCH2. आणि CH2ला काय अटॅच आहे, CH3. येते सर्वांच्या लक्षात. ह्या ओची व्हॅलेन्सी किती झाली, 3. आणि त्यामुळे ह्या ओवरती चार्ज कोणता येईल, पॉझिटिव्ह चार्ज येईल. एकदम सिम्पल आहे. तर पहा सर्वात महत्त्वाची जी स्टेप आहे ती कोणती आहे, ह्या मेकॅनिझममध्ये जे महत्त्वाची स्टेप आहे ते कोणते आहे, स्टेप सेकंड. कारण ही स्टेप स्लो आहे. आणि जी स्टेप स्लो असते, पहा ही स्टेप कोणती आहे, स्लो आहे. आणि जी स्टेप स्लो असते त्या स्टेपला आपण काय म्हणतो, RDS म्हणतो. जे स्टेप स्लो असते मेकॅनिझममधली तिला आपण काय म्हणतो, RDS. RDS म्हणजे काय, रेट डिटरमायनिंग स्टेप. आणि न्यूक्लिओफाईलचा अटॅक डायरेक्ट झालेला आहे, इथे कार्बोकॅटायनचं फॉर्मेशन झालेलं नाही आहे. म्हणजेच मेकॅनिझम कोणतं आहे, SN2 मेकॅनिझम. जर डायरेक्ट अटॅक झाला, एकाच स्टेपमध्ये रिएक्शन झाली, तर याचा अर्थ ती कोणती रिएक्शन असते, SN2. इथे कार्बोकॅटायनचं फॉर्मेशन झालं आहे का, नाही झालेलं. पहा डायरेक्ट काय झालं आहे, बॅक साईड अटॅक. म्हणजेच रिएक्शन कोणती, SN2 बायमॉलिक्युलर न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन. आणि लास्ट स्टेप आहे याच्यामधली, स्टेप थर्ड. पहा स्टेप थर्ड आहे, स्टेप थर्ड, लॉस ऑफ प्रोटॉन. लॉस ऑफ प्रोटॉन किंवा तुम्ही काय म्हणू शकता, डिप्रोटोनेशन. डिप्रोटोनेशन सिम्पल. डिप्रोटोनेशन म्हणजेच काय, रिमूव्हल ऑफ प्रोटॉन किंवा लॉस ऑफ प्रोटॉन. पहा हा जो इथं स्टेप सेकंडमध्ये जो आपल्याला कंपाऊंड मिळाला आहे ऑक्झोनियम आहे तो ॲज इट इज इथं लिहा, C2H5. पहा C2H5 पुढे ओला काय अटॅच आहे, CH2 CH3. आणि ह्या ओला अटॅच आहे हा H. आणि त्यामुळे ओवरती आहे पॉझिटिव्ह चार्ज. आता फक्त काय करायचं आहे, प्रोटॉन लॉस करायचा आहे. पहा O आणि Hमध्ये जो बॉन्ड आहे त्या बॉन्डमध्ये इलेक्ट्रॉन्स किती, 2. हे 2 इलेक्ट्रॉन कुठे शिफ्ट होतात, ऑक्सिजन ॲटमवरती शिफ्ट होतात, तो न्यूट्रल होईल. आणि हा जो H+ आहे तो H+ काय होणार, रिमूव्ह होणार, -H++. हां शिल्लक करायला येतं C2H5. इथे राहिलं OCH2 CH3. पहा C2H5 पुढे OCH2 CH3. हां कोणता इथर आहे हा, दिस इज कॉल्ड डायइथाइल इथर. दिस इज कॉल्ड डायइथाइल इथर. C2H5 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 OC2H5 म्हणजेच डायइथाइल इथर. पहा लास्टला आपल्याला काय मिळाला, H+. आणि तोच H+ आहे जो आपण इथे यूज केला होता तो. म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड H2SO पुरतं काम काय, फक्त वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह करणे. तो कॅटलिस्ट आहे. जो आपण H+ यूज केला होता इथे तोच परत काय तयार झाला आहे, H+ तयार झाला आहे. याचा अर्थ ॲसिड इथं फक्त काय करतो आहे, तर वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह करण्याचं काम करतो आहे. समजले सर्वांना. तर हे होतं मेकॅनिझम. मेकॅनिझममध्ये 3 स्टेप आहेत. फर्स्ट स्टेप आहे प्रोटोनेशन ऑफ अल्कोहोल. स्टेप सेकंड आहे न्यूक्लिओफिलिक अटॅक ऑफ सेकंड मॉलिक्यूल ऑफ इथेनॉल ऑन प्रोटोनेटेड अल्कोहोल. And this is very important step because it is slow step, hence it is called rate determining step. It is SN2 type reaction. And last step is loss of proton, that is deprotonation, that is removal of proton. Note करा हे. पहा आपण अल्कोहोलपासून जर इथर तयार करत असेल, आपल्याला अल्कोहोलपासून जर इथर तयार करत असेल तर मेनली आपण कोणता अल्कोहोल यूज करतो, 1 डिग्री अल्कोहोल, प्रायमरी अल्कोहोल. जर आपण ह्या रिएक्शनमध्ये सेकंडरी अल्कोहोल यूज केला, 2 डिग्री अल्कोहोल यूज केला तर काय होईल, काय होईल, हां 2 डिग्री अल्कोहोल. जर आपण सेम रिएक्शन केली 2 डिग्री अल्कोहोलची तर काय होईल पहा, 2 डिग्री अल्कोहोल. हां आपण एक्झाम्पल घेऊया, CH3OH. This is called propane-to-OL. This is called propane-to-OL. आणि हा कोणता अल्कोहोल आहे, 2 डिग्री अल्कोहोल आहे. आणि याला जर आपण हीट केलं, कॉन्सन्ट्रेटेड
H2SO4 सोबत कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 ॲट 140 डिग्री सेल्सिअस. किती टेम्परेचर आहे? 140 डिग्री सेल्सिअस. तर आपल्याला इथे किती कंपाऊंड मिळतात? तर इथे आपल्याला 2 वेगवेगळे कंपाऊंड मिळतात. समजतं ना सर्वांना? इथे आपल्याला काय मिळतात? 2 वेगवेगळे कंपाऊंड मिळतात. कोणते पहा? फर्स्ट काय करायचं आपल्याला? तर प्रोपॅनटोल, जसं आपण सांगितलं होतं पाठीमागं, देताना तुम्हाला एकच अल्कोहोल देतात, पण याचा अर्थ इथं एक अल्कोहोल असतो का? नाही, 2 अल्कोहोल असतात. पहा आपण काय करूया? फर्स्ट इंटरमॉलिक्युलर डिहायड्रेशन. पहा हा आयसोप्रोपिल अल्कोहोल म्हणजेच प्रोपॅन-टू-OL हा आपण असा लिहू शकतो CH3OH. दिस इज आयसोप्रोपिल अल्कोहोल म्हणजेच प्रोपॅन-टू-OL. पहा सेकंड CH3 दिस इज सेकंड प्रोपॅन-टू-OL. OH आणि हा H काय रिमूव्ह झाला? हा वॉटर मॉलिक्युल रिमूव्ह झाला. मग कंपाऊंड काय मिळालं आपल्याला? CH3 शिल्लक करायला बघा. CH3 पहा CH3 पुढे CHला काय अटॅच होणार? ऑक्सिजन. पुढे ऑक्सिजनला CH. पहा ऑक्सिजनला CH आणि ह्या CHला परत हे 2 CH3. कोणता इतर आहे हा? दिस इज कॉल्ड डायआयसोप्रोपाइल. आयसोप्रोपाइल ग्रुप आहे ना हा, आणि किती आहेत? ते 2 आहेत. सिमेट्रिकल इथर आहे हा डायआयसोप्रोपाइल इथर हा आपल्याला एक कंपाऊंड मिळाला. पहा अजून इथं काय होऊ शकतं? पहा हा आहे सेकंडरी अल्कोहोल, आणि सेकंडरी अल्कोहोलमध्ये एलिमिनेशन इझिली होतं. सेकंडरी अल्कोहोलमध्ये एलिमिनेशन रिएक्शन इझिली होते, म्हणजेच इंट्रामॉलिक्युलर डिहायड्रेशन इझिली होतं. हे जे डिहायड्रेशन आपण केले ते कोणतं आहे? इंटरमॉलिक्युलर. हे जे डिहायड्रेशन आहे ते कोणतं आहे? इंटरमॉलिक्युलर डिहायड्रेशन. समजलं सर्वांना? आहे इंटरमॉलिक्युलर डिहायड्रेशन. पहा 2 डिग्री अल्कोहोलमध्ये इंट्रामॉलिक्युलर डिहायड्रेशन हे इझिली होतं. इंट्रामॉलिक्युलर पहा दिस इज प्रोपॅन-टू-OL. CH3. पहा हा CH3 थोडा वेळ आपण असं लिहूया CH2H हा आपण असं लिहूया. पहा हा 2 डिग्री अल्कोहोल आहे, आणि 2 डिग्रीमध्ये काय होतं? इंट्रामॉलिक्युलर डिहायड्रेशन हे इझिली होतं. म्हणजे एकाच मॉलिक्युलमधून काय होतं? वॉटर मॉलिक्युल रिमूव्ह होतो. हा H हा OH काय रिमूव्ह झाला? H2O. शिल्लक करायला पाहिजे CH3CH. इथे काय राहिलं? CH2. CH आणि CH2च्या मध्ये काय तयार होईल? डबल बॉन्ड तयार होईल ना. CH3CH डबल बॉन्ड CH2. आणि इथे आपल्याला कंपाऊंड कोणता मिळाला? प्रोपीन. कंपाऊंड कोणता मिळाला? प्रोपीन. पहा याला तर आपण काय म्हणतो? इंट्रामॉलिक्युलर डिहायड्रेशन. मग मला सांग कोणता प्रोडक्ट मेजर आहे? डायआयसोप्रोपाइल इथर मेजर आहे का प्रोपीन मेजर आहे? सांगा पटकन. पहा हे जे डिहायड्रेशन आहे ते आहे इंटरमॉलिक्युलर डिहायड्रेशन, आणि हे जे डिहायड्रेशन आहे ते आहे इंट्रामॉलिक्युलर डिहायड्रेशन. अल्कोहोल कोणता आहे? 2 डिग्री. 2 डिग्री अल्कोहोलमध्ये इंट्रामॉलिक्युलर डिहायड्रेशन इझिली होतं दॅन इंटरमॉलिक्युलर डिहायड्रेशन, आणि त्यामुळे हा जो प्रोपीन आहे तो प्रोपीन आपल्याला 80% मिळतो, आणि हा जो डायआयसोप्रोपाइल इथर आहे तो आपल्याला फक्त 20% मिळतो. याचा अर्थ इथे आपल्याला मेजर कंपाऊंड कोणता मिळाला? प्रोपीन. समजलं सर्वांना? मी तुम्हाला याच्यासाठी पाठीमागं सांगितलं होतं की जर आपल्याला अल्कोहोलपासून इथर तयार करायचं असेल तर बेस्ट अल्कोहोल कोणता आहे? 1 डिग्री अल्कोहोल आहे, प्रायमरी अल्कोहोल आहे. कारण जर तुम्ही 2 डिग्री अल्कोहोल घेतला आणि त्याच्यापासून जर तुम्ही इथर तयार करायला लागलात तर इथरचं पर्सेंटेज तुम्हाला खूप कमी मिळतं. इथर तुम्हाला स्मॉल अमाऊंटमध्ये मिळतं, जास्त अमाऊंटमध्ये तुम्हाला काय मिळतं? प्रोपीन मिळतो, अल्किन मिळतो, आणि त्यामुळे अल्कोहोलपासून इथर तयार करण्यासाठी बेस्ट अल्कोहोल कोणता आहे? 1 डिग्री आहे. आणि जर तुम्ही 3 डिग्री अल्कोहोल यूज केला तर तुम्हाला इथर तर मिळणार नाही, तुम्हाला फक्त काय मिळणार? अल्किनच मिळणार 3 डिग्री अल्कोहोलपासून. तेही आपण एक्झाम्पल पाहूया. 3 डिग्री अल्कोहोल आपण काय करूया? 3 डिग्री अल्कोहोलचं एक एक्झाम्पल पाहूया. टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल. दिस इज टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल. टर्शरी ब्युटाइल अल्कोहोलचं IUPAC नेम काय आहे? तर याचा IUPAC नेम आहे 2-मिथाइल प्रोपॅन-टू-OL. 2-मिथाइल प्रोपॅन-टू-OL. This is 3 degree alcohol because OH group is attached to 3 degree carbon atom. पहा याला आपल्याला काय करायचं आहे? हीट करायचं आहे कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 सोबत ॲट 140 डिग्री सेल्सिअस.
काय होणार याच्यामध्ये, तर याच्यामध्ये नेहमी काय होतं लक्षात ठेवा, इंट्रामॉलिक्युलर डिहायड्रेशन होतं. इंट्रामॉलिक्युलर डिहायड्रेशन पहा, हा जो CH3 आहे तो CH3 आपण असं लिहूया CH2H. OH ज्या कार्बन ॲटमला अटॅच आहे तो आहे अल्फा आणि अल्फाच्या शेजारी काय असतो, बीटा असतो. हे तर माहिती आहे आपल्याला. पहा, अल्फाचा OH आणि बीटाचा H काय रिमूव्ह होणार, हा पहा हे काय रिमूव्ह होणार, तर हे रिमूव्ह होणार H2O. समजतं सर्वांना, H2O रिमूव्ह झाला. शिल्लक काय राहिलं मग, इथे शिल्लक राहिलं CH3 पुढे CH3 सिंगल बॉन्ड CH2. पहा H आणि OH इलिमिनेशन झाले, त्यामुळे C मध्ये आणि CH2च्या मध्ये कोणता बॉन्ड तयार होईल, डबल बॉन्ड तयार होईल. अँड दिस इज कॉल्ड आयसोब्युटिलिन. अल्किन तयार झाला. इथे आपल्याला मेजर कोणता मिळतो, आयसोब्युटिलिन. समजलं. पहा आता मी हे रफ करतोय आणि आपण एकदम सिंपल फॉर्ममध्ये हे लिहितोय. पहा मी इथे लिहितो CH3. हे फक्त तुम्हाला समजण्यासाठी काढलं होतं. समजलं सर्वांना. तर टर्शरी अल्कोहोल जर यूज केला तर तुम्हाला इथे इथर मिळणार नाही. इथं काय मिळतो तुम्हाला, अल्किन हा मेजर मिळतो. ऑल लक्षात. जर तुम्ही 2 डिग्री अल्कोहोल घेतला तर प्रोपिन म्हणजे अल्किन 80% मिळतो आणि इथर 20% मिळतो. आणि जर तुम्ही प्रायमरी अल्कोहोल घेतला तर तुम्हाला इथर जास्त मिळतो. त्यामुळे रिॲक्टिव्हिटी जर आपण चेक केली तर कोणता अल्कोहोल मोर रिॲक्टिव्ह आहे सांगा, टुवर्ड्स इंटरमॉलिक्युलर डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल. म्हणजे इथरचं फॉर्मेशन जर तुम्हाला करत असेल तर कोणता अल्कोहोल मोर रिॲक्टिव्ह आहे, 1 डिग्री अल्कोहोल. 1 डिग्री अल्कोहोल इज मोर रिॲक्टिव्ह दॅन 2 डिग्री अँड 2 डिग्री इज मोर रिॲक्टिव्ह दॅन 3 डिग्री. समजलं सर्वांना. हे नोट करा. आपण रिॲक्टिव्हिटी ऑर्डर लिहूया. नोट करा हे. पहा झालं सर्वांचं नोट करून. हे पहा याच्यामध्ये आपण एक नोट लिहूया. नोट इम्पॉर्टंट आहे. इथरचं प्रिपरेशन करण्यासाठी कोणता अल्कोहोल तुम्ही यूज करणार, 1 डिग्री अल्कोहोल यूज करणार. समजलं. पहा नोट. पहा नोट. in the formation of ether reactivity of alcohol is कोणता अल्कोहोल मोर रिएक्टिव्ह आहे, मिथाइल अल्कोहोल इज more reactive than 1 degree alcohol than 2 degree alcohol than 3 degree alcohol. समजलं. तर 1 डिग्री अल्कोहोल आणि मिथाइल अल्कोहोल हे बेस्ट आहेत इथर प्रिपेअर करण्यासाठी. त्यानंतर आपण याच्यामध्ये नेक्स्ट पॉईंट पाहूया, इफेक्ट ऑफ टेम्परेचर. पहा मी तुम्हाला पाठीमागं सांगत आलेलं आहे की टेम्परेचर लक्ष ठेवा. तर टेम्परेचर का लक्षात ठेवायचं ते आता आपण पाहूया. पहा आपण घ्या इथाइल अल्कोहोल CH3CH2OH. कोणता अल्कोहोल आहे हा, दिस इज इथेनॉल. आणि इथेनॉल हा कोणता अल्कोहोल आहे, 1 डिग्री अल्कोहोल आहे. पहा याला आपल्याला हीट करायचं आहे. याला आपण काय करतोय, हीट करतोय विथ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. इथे आपण काय करतोय, 140 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आपण यूज करतोय. मला सांग 140 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर म्हणजे कोणती रिएक्शन आहे, तर ही आहे इंटरमॉलिक्युलर डिहायड्रेशन. आत्ताच आपण पाहिले ना, अल्कोहोल असेल, कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 असेल आणि 140 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर जर लिहिलेलं असेल तर इथे काय तयार होतो, इथर तयार होतो. समजतं ना सर्वांना. मग इथर तयार करण्यासाठी तुम्हाला इथेनॉलचे किती मॉलिक्यूल यूज करावे लागणार, 2 मॉलिक्यूल तुम्हाला यूज करावे लागणार. आणि तुम्हाला कंपाऊंड काय मिळणार, CH3 CH2O CH2 CH3 अँड दिस इज कॉल्ड, पहा इथं मी कॉमन नेम लिहितोय, डाय इथाइल इथर. हा तुम्हाला काय मिळणार, कंपाऊंड मिळणार. लक्षात. आता मी काय करतोय,
याच्यापेक्षा जास्त टेम्परेचर यूज करतो मी. पहा इथे मी टेम्परेचर यूज करतो आहे 170 डिग्री सेल्सिअस. पहा 140 डिग्री सेल्सिअस म्हणजे किती केल्विन सांगा? 413 केल्विन. 413 केल्विन. आणि 170 डिग्री सेल्सिअस म्हणजे किती झालं? हे 443 केल्विन. तर इथे आपल्याला कंपाऊंड कोणता मिळेल सांगा? तर ही रिएक्शन ऑलरेडी आपण कुठे पाहिली होती? अल्कोहोल्स ह्या टॉपिकमध्ये. तर इथे काय करायचं? इंट्रामॉलिक्युलर डिहायड्रेशन. हे जे डिहायड्रेशन झालेलं आहे, ते कोणतं झालं सांगा? दिस इज कॉल्ड इंटरमॉलिक्युलर डिहायड्रेशन. येतं ना सर्वांच्या लक्षात? इंटरमॉलिक्युलर डिहायड्रेशन. आणि इथं जे होतं हाय टेम्परेचरला ते कोणतं होतं? इंट्रामॉलिक्युलर डिहायड्रेशन. जरी तुमचा अल्कोहोल 1 डिग्री असला तरी पण टेम्परेचर जास्त यूज केल्यामुळे इथे काय होतं? इंट्रामॉलिक्युलर डिहायड्रेशन. इथे लक्षात, जरी तुमचा अल्कोहोल प्रायमरी असला पण तुम्ही टेम्परेचर जर जास्त यूज केलं 170 डिग्री सेल्सिअस तर काय होणार याच्यामधून? इंट्रामॉलिक्युलर डिहायड्रेशन. मग इंट्रा कसं करायचं? OH ज्या कार्बन ॲटमला अटॅच आहे तो काय करायचा? अल्फा, त्याच्या शेजारी बीटा. अल्फाचा OH आणि बीटाचा H. पहा हा H आणि हा OH काय रिमूव्ह होणार? पहा H2O रिमूव्ह होणार. H2O. इथे H2O रिमूव्ह होतो, हे लक्षात ठेवा. H2O. पहा इथे काय झालं? H2O रिमूव्ह झाला. हा OH आणि इथला H2O रिमूव्ह झाला. इथे काय राहिलं? CH2. इथे काय राहिलं? CH2. CH2 आणि CH2च्या मध्ये काय तयार होईल? डबल बॉन्ड तयार होईल. म्हणजे CH2 डबल बॉन्ड CH2 अँड दिस इज कॉल्ड इथिन. लक्षात आलं? म्हणजे 140 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरला तुम्हाला मेजर कोणता मिळणार? डाय इथाइल इथर. हा तुमचा काय असेल? मेजर. दिस इज मेजर. आणि हाय टेम्परेचर जर तुम्ही यूज केलं ह्याच रिएक्शनला तर तुम्हाला अल्किन काय मिळणार? मेजर. अल्किन मेजर मिळणार. अँड दिस इज द इफेक्ट ऑफ टेम्परेचर. समजलं सर्वांना? लो टेम्परेचरला इंटरमॉलिक्युलर डिहायड्रेशन करायचं इथं अल्कोहोलचं. आणि हाय टेम्परेचर दिलं असेल 170 तर काय करायचं? इंट्रामॉलिक्युलर डिहायड्रेशन करायचं. समजलं ना सर्वांना? हे झालं इफेक्ट ऑफ टेम्परेचर. नोट करा. हे याच्यामधलाच पॉईंट आहे कॅटालायटिक डिहायड्रेशन. पहा याच्या आधीचं जे आपण पाहिलं ते काय होतं? ॲसिड कॅटालाइज डिहायड्रेशन. ॲसिड यूज करून आपण डिहायड्रेशन केलं होतं, त्यामुळे आपण त्याला काय म्हणतो? ॲसिड कॅटालाइज डिहायड्रेशन. आणि हे कोणतं आहे आता? कॅटालायटिक डिहायड्रेशन. कॅटालिस्ट यूज करून आपल्याला काय करायचं आहे? डिहायड्रेशन. कॅटालायटिक डिहायड्रेशन सेम रिएक्शन आहे. पहा 2 मॉलिक्युल्स ऑफ अल्कोहोल्स. दिस इज फर्स्ट मॉलिक्यूल अँड दिस इज सेकंड मॉलिक्यूल ऑफ अल्कोहोल. फक्त याच्यामध्ये कॅटलिस्ट आपण कोणतं यूज करतोय? Al2O3. Al2O3चं नाव लक्षात ठेवा. ॲल्युमिना. दिस इज कॉल्ड ॲल्युमिना. याला काय म्हणायचं? Al2O3ला ॲल्युमिना 250 डिग्री सेल्सिअस. पहा इथे आपण टेम्परेचर किती यूज करतोय? 250 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आपण यूज करतोय. काय होणार? पहा OH आणि हा H काय रिमूव्ह होणार? हा H2 रिमूव्ह होणार. दिस इज कॉल्ड इंटरमॉलिक्युलर डिहायड्रेशन. इंटर कारण 2 मॉलिक्युलमधून वॉटर मॉलिक्युल रिमूव्ह झाला आहे. शिल्लक काय राहिलं तर ROR अँड दिस इज कॉल्ड इथर. एकदम सिम्पल आहे. एक्सेस ऑफ अल्कोहोल ऑन हिटिंग विथ Al2O3 ॲट 250 डिग्री सेल्सिअस टू गिव्स करस्पॉन्डिंग इथर. पहा आपण काहीचे एक्झाम्पल्स पाहूया. सेम एक्झाम्पल्स आहेत. पहा फर्स्ट एक्झाम्पल आपण पाहूया मिथाइल अल्कोहोलचं. CH3OH प्लस CH3OH. दिस इज सेकंड मॉलिक्यूल ऑफ मिथाइल अल्कोहोल. पहा कॅटलिस्ट कोणता आहे? Al2O3 ॲट 250 डिग्री सेल्सिअस. कोणता इथर तयार होईल? आता यायला पाहिजे तुम्हाला. कोणता इथर तयार होईल? CH3 डायमिथाइल इथर तयार होईल. पहा याचे नावं तुम्ही लिहायचे. आता मी इथं नावं लिहित नाही आहे. डायमिथाइल इथर मिथॉक्झी मिथेन. त्यानंतर एक्झाम्पल सेकंड C2H5OH. C2H5 आता तुम्हाला डायरेक्ट लिहिता येईल. पहा मी एकच मॉलिक्युल इथे लिहिला आहे. पहा C2H5OH आणि जर तुम्हाला ॲरोवरती असं दिलं Al2O3 ॲट 250 डिग्री सेल्सिअस तर काय तयार होईल? इथे सिम्पल आहे. डायइथाइल इथर तयार होणार. C2H5O प्लस H2O. समजलं सर्वांना? इथेही काय लक्ष ठेवायचं आहे? टेम्परेचर. Al2O3 असेल तर टेम्परेचर किती? 250 डिग्री सेल्सिअस. आलं लक्षात? पहा त्यानंतर आपण पाहूया इथं इफेक्ट ऑफ टेम्परेचर. इथेही काय होतो? टेम्परेचरचा इफेक्ट.
जर तुम्ही हाय टेम्परेचर यूज केलं तर काय होणार पहा इथाइल अल्कोहोल CH3CH2OH CH3CH2OH इफेक्ट ऑफ टेम्परेचर लिहिता येईल तुम्हाला हे पहा Al2O3 250 डिग्री सेल्सिअस Al2O3 इथे आपण यूज करतो आहे हाय टेम्परेचर 350 डिग्री सेल्सिअस पहा इथे काय होणार तर इथे होणार इंटरमॉलिक्युलर डिहायड्रेशन इथे होणार इंट्रामॉलिक्युलर डिहायड्रेशन इथे ना सर्वांच्या लक्षात मग सांगा इथे कंपाऊंड कोणता असेल पहा इथे जो कंपाऊंड असेल तो हा असेल CH3CH2O CH2CH3 नाव लिहायचं याचं डायइथाइल इथर इथॉक्झी इथेन हाय टेम्परेचर 350 आहे इथे 250 आहे आणि इथे 350 आहे हाय टेम्परेचरला काय करतं इंट्रामॉलिक्युलर डिहायड्रेशन करायचं इंट्रामॉलिक्युलर डिहायड्रेशन इंट्रा म्हणजे एकाच मॉलिक्युलमधून वॉटर रिमूव्ह करा दिस इज अल्फा दिस इज बीटा अल्फाचा OH बीटाचा H2 रिमूव्ह झाला काय शिल्लक राहिले होतं CH2 डबल बॉन्ड CH2 अँड दिस इज कॉल्ड इथिन दिस इज कॉल्ड इथिन अँड दिस इज कॉल्ड डायइथाइल इथर समजलं सर्व नाही इफेक्ट ऑफ टेम्परेचर Al2O3 असेल तर टेम्परेचर 250 घ्यायचं तर इथर तयार होईल जर Al2O3 तुम्ही घेतला आणि जर टेम्परेचर 350 डिग्री सेल्सिअस असेल तर तुम्हाला काय मिळणार अल्किन मिळणार आलं लक्षात कार्बन कार्बन डबल बॉन्ड असणारा कंपाऊंड तुम्हाला मेजर मिळणार समजलं सर्वांना नोट करा हे आपण याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट पॉईंट लिहूया हां झालं सर्वांचं लिहून हे तर पहा आपण याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट नोट लिहितोय जर आपण दोन वेगवेगळे अल्कोहोल मॉलिक्युल्स यूज केले तर काय होणार 2 डिफरंट अल्कोहोल्स यूज आत्तापर्यंत आपण काय करत होतो 2 सेम अल्कोहोल आपण यूज करत होतो दोन्ही मॉलिक्युल्स मिथाइल अल्कोहोलचे किंवा दोन्ही मॉलिक्युल्स आपण इथाइल अल्कोहोलचे यूज करत होतो आता आपण काय करूया 2 डिफरंट अल्कोहोल्स यूज करूया पहा काय होईल नोट note if two different alcohols use जर आपण 2 डिफरंट अल्कोहोल यूज केले तर काय होतं 3 ethers are formed 3 different ethers are formed 3 different इथर्स आर फॉर्म तर 3 वेगवेगळे इथर तयार होतात पहा जसे आपण ऊर्ध्व रिएक्शन पाहिली होती पहा ऊर्ध्व रिएक्शनमध्ये आपण काय केलं होतं जर समजा 2 डिफरंट अल्काइल हायलाइट जर आपण यूज केले इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर पहा जर आपण 2 डिफरंट अल्काइल हायलाइट जर हीट केले सोडियम मेटलसोबत इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर तर आपल्याला 3 वेगळे अल्केन मिळत होते तसंच इथं पण आहे जर आपण 2 डिफरंट अल्कोहोल यूज केले तर आपल्याला 3 डिफरंट इथर तयार होतात पहा याच्यामध्ये आपण रिएक्शन पाहूया पहा एक आहे ROH पहा आपण इथं अल्कोहोल घेतला आहे ROH प्लस ROH पहा अल्कोहोल पहा याला आपण म्हणूया R1OH आणि याला आपण म्हणूया R2OH म्हणजे R1 वेगळा आणि R2 वेगळा समजा R1 मिथाइल आहे मिथाइल अल्कोहोल आणि R2 आहे इथाइल म्हणजेच इथाइल अल्कोहोल समजतं सर्वांना मिथाइल अल्कोहोल इथाइल अल्कोहोल तर आपल्याला कोणकोणते इथर मिळतील पहा कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 ॲट 140 डिग्री सेल्सिअस तर आपल्याला 3 इथर मिळतात तर ते 3 इथर कोणते पहा एकदम सिंपल आहेत फर्स्ट इथर इज R1OR1 दिस इज फर्स्ट इथर R1OR1 सेकंड इथर R2OR2 दिस इज सेकंड इथर अँड थर्ड इथर थर्ड कोणता असेल R1OR2 हे तुम्हाला 3 इथर मिळणार समजलं सर्वांना जर हे 2 डिफरंट अल्कोहोल्स असतील तर 2 डिफरंट अल्कोहोल्स चला मी तुम्हाला इथे एक होमवर्क देतोय तो होमवर्क तुम्ही सॉल्व करायचा आहे पहा CH3OH प्लस C2H5OH पहा ॲरोवरती तुम्ही काय लिहायचा कॉन्सन्ट्रेटेड H2SO4
140 डिग्री सेल्सिअस किंवा तुम्ही इथं काय लिहू शकता Al2O3 किती टेम्परेचर 250 डिग्री सेल्सिअस. तर इथे तुम्हाला प्रोडक्ट कोणते मिळतील किती मिळणार तुम्हाला सांगितलं 3 मिळणार. इथे लक्षात इथं सरांच्या लक्षात तर इथं काय मिळेल ते तुम्ही लिहा नोट करा. हे पहा आपण आता सेकंड मेथड कंप्लीट केली डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल. तर याच्यामध्ये आपण थर्ड मेथड पाहतोय प्रिपरेशन ऑफ इथरची फ्रॉम अल्कायल हॅलाइड. तर आपल्याला काय करायचं आहे अल्कायल हॅलाइडपासून इथरचं प्रिपरेशन करायचं आहे. अल्कायल हॅलाइड म्हणजे RX. एकदम सिंपल मेथड आहे ही सुद्धा. अल्कायल हॅलाइड RX किती मॉलिक्यूल घ्यायचे 2 मॉलिक्युल्स 2 मॉलिक्युल्स ऑफ अल्कायल हॅलाइड्स 2 मॉलिक्युल्स ऑफ अल्कायल हॅलाइड्स काय करायचं त्याला हीट करायचं आहे Ag2O सोबत. तर Ag2O म्हणजे काय सिल्वर ऑक्साईड. Ag2O म्हणजे सिल्वर ऑक्साईड. हे कसं आहे ड्राय सिल्वर ऑक्साईड. याला फक्त आपल्याला काय करायचं आहे हीट करायचं आहे. मग सांग रिएक्शन काय होईल इथे तर इथे रिएक्शन काय होणार पहा किती मॉलिक्यूल आहेत 2 मॉलिक्यूल. 2 मॉलिक्यूल म्हणजे RX हे 2 मॉलिक्यूल प्लस याची रिएक्शन आपण त्यासोबत करतोय ड्राय सिल्वर ऑक्साईड. काय रिमूव्ह होणार पहा काय रिमूव्ह झालं आहे Ag2OX म्हणजे 2Ag आणि हे 2X काय रिमूव्ह झालं 2Ag रिमूव्ह झाला 2Agx प्लस शिल्लक करायला सांग शिल्लक करायला ROR शिल्लक करायला ROR म्हणजेच काय इथर. समजले सर्वांना हे. मग सांग ह्या रिएक्शनचं तुम्ही स्टेटमेंट काय लिहिणार तर ह्या रिएक्शनचं तुम्ही स्टेटमेंट काय लिहायचं अल्कायल हॅलाइड्स ऑन हिटिंग विथ ड्राय सिल्वर ऑक्साईड Ag2O म्हणजे सिल्वर ऑक्साईड. अल्कायल हॅलाइड्स ऑन हिटिंग विथ ड्राय सिल्वर ऑक्साईड टू गिव्स करस्पॉन्डिंग इथर. आपण याच्यामध्ये काही एक्झाम्पल्स पाहूया. याच्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल आपण पाहूया मिथाईल आयोडाईड किंवा मिथाईल क्लोराईड किंवा मिथाईल ब्रोमाइड CH3Br किती मॉलिक्यूल घ्यायचे 2 मॉलिक्यूल आणि याला आपल्याला काय करायचं आहे ड्राय सिल्वर ऑक्साईडसोबत हीट करायचं. ड्राय हा वर्ड खूप महत्त्वाचा आहे ड्राय. याला फक्त काय करायचं हीट करायचं. सांग काय तयार होईल हे 2Ag आणि इथले 2Br काय तयार होणार 2AgBr प्लस कंपाऊंड काय मिळेल आपल्याला CH3OCH3 अँड दिस इज कॉल्ड डायमिथाईल इथर. IUPAC नेम लिहिता येईल ना तुम्हाला मिथॉक्झी मिथेन. एकदम सिम्पल आहे. मिथाईल ब्रोमाइड ऑन हिटिंग विथ ड्राय सिल्वर ऑक्साईड टू गिव्स डायमिथाईल इथर. तुम्हाला एक्झाममध्ये रिएक्शन कशी देणार तुम्हाला एक्झाममध्ये रिएक्शन अशी देणार C2H5Cl आणि ॲरोवरती तुम्हाला देणार हीट आणि ड्राय Ag2O कंपाऊंड कोणता तयार होणार. एक मॉलिक्यूल घेतला म्हणजे एकच मॉलिक्यूल तुम्ही यूज करणार का नाही तुम्ही यूज किती करायचे 2. इथे लक्षात तर तुम्ही यूज काय करायचे 2 यूज करायचे. 2C2H5Cl ड्राय Ag2O हीट सांग काय तयार होणार 2AgCl तयार होणार 2AgCl हा बाय प्रोडक्ट आहे 2AgCl. इथर कोणता तयार होईल ते सांगा मला. इथर तयार होईल कोणता C2H5O and this is called डायइथाईल इथर. आता इथे आपण काय यूज केले ड्राय Ag2O ड्राय. आपण जर समजा मॉइस्ट Ag2O यूज केलं तर काय होईल आणि ही रिएक्शन ऑलरेडी आपण पाठ्यामागे पाहिलेलं आहे प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल्समध्ये. प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल्स जर आपण ड्राय Ag2Oच्या ऐवजी जर आपण मॉइस्ट Ag2O जर यूज केलं तर काय मिळणार आपल्याला नोट इथे आपण काय करूया एक अल्कायल हॅलाइड घेऊया. अल्कायल हॅलाइड ROH अल्कायल हॅलाइड म्हणजे RX दिस इज कॉल्ड अल्कायल हॅलाइड. जनरल आपण रिएक्शन घेतले तुम्हाला इथं एक्झाम्पल इथं आहे दिस इज अल्कायल हॅलाइड प्लस आपण काय करतो याला मॉइस्ट Ag2O सोबत हीट करतोय. ॲरोवरती आपण लिहितोय मॉइस्ट Ag2O सिल्वर ऑक्साईड याला आपण काय करतोय हीट करतोय. मला सांग मॉइस्ट Ag2O म्हणजे काय तर मॉइस्ट म्हणजे काय ओलसर म्हणजे काय असणार याच्यामध्ये स्मॉल अमाऊंट ऑफ वॉटर म्हणजे Ag2O प्लस स्मॉल अमाऊंट ऑफ वॉटर दिस इज कॉल्ड मॉइस्ट Ag2O. मग मला सांग ह्या दोघांची रिएक्शन झाली तर काय तयार होणार AgOH तयार होणार. किती AgOH 2 ऑलरेडी रिएक्शन पाहिली आपण पाठीमागं
AgOH सिल्वर हायड्रॉक्साईड. आता हा तयार झालेला AgOH याच्यासोबत कंबाईन होणार आणि आपल्याला कंपाऊंड काय मिळणार पहा, हा Ag आणि हा X काय रिमूव्ह होणार, X रिमूव्ह होणार, AgX प्लस शिल्लक काय राहिलं, हा R आणि पुढे OH, ROH तयार झाला. मग मला सांगा हे ROH म्हणजे काय असतं, तर ROH म्हणजे अल्कोहोल. हा दोन्हीमध्ये फरक आहे, ड्राय सिल्वर ऑक्साईड आणि मॉइस्ट सिल्वर ऑक्साईड. समजलं सर्वांना. जर तुम्ही ड्राय सिल्वर ऑक्साईड यूज केलं तर तुम्हाला मिळणार इथर आणि जर तुम्ही मॉइस्ट Ag2O यूज केलं तर तुम्हाला मिळणार अल्कोहोल. समजलं सर्वांना. हे नोट करा, याच्यावरती मी तुम्हाला एक होमवर्क देतोय, नोट करा हे. हां, झालं सर्वांचं, हे नोट करून घ्या याच्यावरचा होमवर्क. हां, हे झाली आपली थर्ड मेथड कंप्लीट फ्रॉम अल्काइल हॅलाइड्स. या याच्यावरचा होमवर्क. आयडेंटिफाय X अँड Y. ह्या रेशमध्ये तुम्हाला X कोणता मिळेल आणि Y कोणता मिळेल ते तुम्हाला लिहायचं आहे. तुम्हाला काय दिलं आहे, अल्काइल हॅलाइड. समजले सर्व नाही, नोट करा. याच्यामध्ये फोर्थ मेथड आहे फ्रॉम डायझोमिथेन अँड अल्कोहोल. डायझोमिथेन आणि अल्कोहोलपासून सुद्धा आपल्याला काय तयार करता येतो, इथर तयार करता येतो. याच्यामध्ये आपण फर्स्ट पॉईंट रिएक्शन अल्कोहोल. डायझोमिथेन अँड अल्कोहोल. अल्कोहोल आपण हे जनरली कसं लिहितो, ROH. दिस इज अल्कोहोल प्लस रिएक्शन काय सोबत करायचं आहे, डायझोमिथेन. डायझोमिथेनचं स्ट्रक्चर काय मिथेन म्हणजे एक कार्बोनेटम असणार, डाय मीन्स 2 अँड अझो मीन्स नायट्रोजन, म्हणजेच याचं स्ट्रक्चर आहे CH2N2 अँड दिस इज कॉल्ड डायझोमिथेन. डायझोमिथेन डायअझो म्हणजे N2, मिथेन म्हणजे एक कार्बोनेटम. दिस इज डायझोमिथेन. याला आपल्याला काय करायचं आहे, तर याला आपल्याला हीट करायचं आहे इन प्रेझेन्स ऑफ BF3. BF3चं नाव माहिती आहे, बोरॉन ट्रायफ्लोराईड किंवा या ठिकाणी आपण हे पण यूज करू शकतो HbF4. दिस इज कॉल्ड फ्लोरोबोरिक ॲसिड. HbF4 म्हणजे काय, फ्लोरोबोरिक ॲसिड. एकदम सिंपल आहे. काय होणार हा जो H आहे तो H आणि हा CH2 असा मिळून काय तयार करता सांगा. हे RO ॲज इट इज ठेवायचं आहे. RO आणि हा ओला काय अटॅच होईल सांगा आता. हा H आणि हा CH2 काय तयार होईल रे, HCH2. हा CH2 आणि हा H काय तयार होईल, CH3 तयार होईल ना. CH3 प्लस इथे काय शिल्लक राहिलं, N2 हा नायट्रोजन गॅस तयार होईल N2 अँड दिस इज कॉल्ड इथर. समजले सर नाही. ROCH3 म्हणजेच काय, त्याला इथर तयार झाला. ऑक्सिजनच्या एका साईडला काय अटॅच आहे, मिथाइल ग्रुप कंपल्सरी. ह्या मेथडमध्ये आपल्याला असे इथर तयार करता येतात की त्या इथरमध्ये एक ग्रुप कंपल्सरी कोणता असतो, मिथाइल ग्रुप असतो. आणि मिथाइल ग्रुप कशामुळे तयार होतो, अल्कोहोलमध्ये हा जो H आहे, OH मधला जो H आहे तो H आणि डायझोमिथेनमधला CH2 हा मिळून काय तयार करतात, CH3 ग्रुप तयार करतात. आणि ह्या मेथडमध्ये आपल्याला असे इथर मिळतात की त्या इथरमध्ये एका साईडला कंपल्सरी कोणता ग्रुप असणार आहे, मिथाइल ग्रुप असणार आहे. आणि त्यामुळे याला आपण काय म्हणतो, मिथाइल इथर असंही म्हणू शकतो. मिथाइल इथर, ओनली मिथाइल इथर्स कॅन बी प्रिपेअर्ड बाय दिस मेथड. ह्या मेथडचं ही एक लिमिटेशन आहे की ह्या मेथडनं आपण फक्त मिथाइल इथर तयार करू शकतो. समजलं सर्वांना. अल्कोहोल्स ऑन हिटिंग विथ डायझोमिथेन इन प्रेझेन्स ऑफ BF3 और HbF4 टू गिव्स मिथाइल इथर. समजले सर्वांना. आता याच्यामध्ये एक आपल्याला नोट लिहायचे आहे. नोट काय आहे,
दिस इज अल्कोहोल ROH आणि तयार काय झालं ROCH3. पहा ह्या एचच्या ठिकाणी ओला फक्त काय अटॅच झाले CH3 अटॅच झाला आहे. CH3 म्हणजे कोणता ग्रुप आहे मिथाइल ग्रुप आहे. पहा अल्कोहोलचं याचा अर्थ काय झालं ते मिथायलेशन झालं आहे. पहा इंट्रोडक्शन ऑफ मिथाइल ग्रुप इनटू अल्कोहोल अँड हेन्स दिस इज कॉल्ड मिथायलेशन ऑफ अल्कोहोल. पहा ह्या रिएक्शनला अजून काय म्हणतात मिथायलेशन ऑफ अल्कोहोल, also called methylation of alcohol. This is also called methylation of alcohol. मिथायलेशन ऑफ अल्कोहोल. ह्याच मेथडला मिथायलेशन ऑफ अल्कोहोल असंही म्हणतात. का म्हणतात? कारण अल्कोहोलमध्ये कोणता ग्रुप इंट्रोड्यूस झालेला आहे तर मिथाइल ग्रुप इंट्रोड्यूस झालेला आहे आणि त्यामुळे ह्या रिएक्शनला काय म्हणतो आपण मिथायलेशन ऑफ अल्कोहोल. आणि ही जी रिएक्शन आहे ती रिएक्शन कोणती आहे SN2. हवं तरी लिहून घ्या जर विचारलं नीटमध्ये आणि JEEमध्ये तर SN2 हे सुद्धा SN2 आहे. याच्यामध्ये आपण काही एक्झाम्पल्स आपण पाहूया. पहा एक्झाम्पल्स तर याच्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल आपण घेतोय अल्कोहोलचं. कोणतं अल्कोहोल आपण घेऊया फॉर एक्झाम्पल मिथाइल अल्कोहोल आपण घेऊया. दिस इज कॉल्ड मिथाइल अल्कोहोल IUPAC नेम मिथेनॉल प्लस काय करायचं आहे डायझोमिथेनसोबत रिएक्शन करायची CH2N2. याला काय करायचं हीट करायचं आहे इन प्रेझेन्स ऑफ BF3 किंवा आपण इथे काय करू शकतो HBF4 फ्लोरोबोरिक ॲसिड. काय तयार होईल पहा बरं हे CH3O ॲज इट इज अल्कोहोलमधलं CH3O ॲज इट इज. पुढे ओला काय अटॅच होईल पहा हा H आणि हा CH2 हा H आणि CH2 याच्या लक्षात हा H आणि हा CH2 मिळून काय तयार करतील CH3 ग्रुप तयार करतील प्लस हा नायट्रोजन गॅस N2. कोणता इथर तयार झाला हा इथर तयार झाला डायमिथाइल इथर. याचा IUPAC नेम काय लिहिणार आपण मिथॉक्झी मिथेन. समजते ना. मिथेनॉल ऑन हिटिंग विथ डायझोमिथेन इन प्रेझेन्स ऑफ HBF4 टू गिव्स मिथॉक्झी मिथेन. त्यानंतर एक्झाम्पल सेकंड आपण मिथेनॉलच्या ऐवजी आपण घेऊया इथं इथेनॉल C2H5OH. दिस इज कॉल्ड इथेनॉल प्लस CH2N2 इन प्रेझेन्स ऑफ HBF4 किंवा इथं तुम्ही BF3 यूज केलं तरीही चालतं. काय तयार होईल इथे तुम्हाला पहा C2H5 अल्कोहोलमधला हा पार्ट सेम फक्त हा H आणि हा CH2 मिळून काय तयार करतील CH3 ग्रुप तयार करतील CH3 प्लस हा नायट्रोजन गॅस. समजते सर्वांना हे. याचं नाव काय तर याचं नाव काय आहे इथाइल मिथाइल इथर. IUPAC नेम काय सांगायचं तर याचं IUPAC नेम आहे मिथॉक्झी इथेन. एकदम सिंपल रिएक्शनशिप आहे. समजतं ना सर्वांना. पहा कंपल्सरी एक ग्रुप कोणत्या लागला आहे मिथाइल ग्रुप. याच्यामध्ये मिथाइल आलं लक्षात. कुठलंही तुम्ही एक्झाम्पल घ्या मिथाइल ग्रुप कंपल्सरी येणार एका साईडला. पहा CH3 CH2OH. नाव सांगायचं काय प्रोपॅन 1 OL प्लस डायझोमिथेन म्हणजेच CH2N2. याला काय करायचं आहे तुम्हाला हीट करायचं आहे इन प्रेझेन्स ऑफ HBF4. काय करेल सांगा लिहिता येईल तुम्हाला हे CH3 CH2OCH3 प्लस N2. कॉमन नेम सांगायचं काय मिथाइल N प्रोपाइल इथर. लिहायचं कॉमन नेम मिथाइल N प्रोपाइल इथर. IUPAC नेम काय नंबरिंग येणार इथं 3 कार्बन आहेत लार्जमध्ये 1 मिथॉक्झी प्रोपेन. समजलं सर्वांना हे. तर हे नोट करा. अजून काही याच्यामध्ये आपल्याला इम्पॉर्टंट पॉईंट पाहिजेत. ठीक आहे. पहा मी हे रफ करतो आहे. याच्यामध्ये आपल्याला ह्या रिएक्शनचं एक लिमिटेशन लिहायचं आहे. म्हणजे कोणत्या रिएक्शनचं मिथायलेशन ऑफ अल्कोहोलचं आपल्याला एक लिमिटेशन लिहायचं आहे. काय लिमिटेशन आहे सांगा बरं. लिमिटेशन काय असेल पहा एका साईडला कंपल्सरी ग्रुप कोणता येतो मिथाइल ग्रुप येतो. याचा अर्थ हे सगळे कोणते इथर्स आहेत मिथाइल इथर्स आहेत. कारण याच्यामध्ये एक ग्रुप कंपल्सरी मिथाइल ग्रुप आहे त्यामुळे यांना आपण काय म्हणतो मिथाइल इथर्स. पहा लिमिटेशन पहा ह्या रिएक्शनचं लिमिटेशन काय ओनली मिथाइल इथर्स
can be prepared. Only methyl ethers can be prepared by this method. By this method. This method. हां, इथरमध्ये एका साईडला कंपल्सरी ग्रुप कोणता राहणार मिथाईल, दुसऱ्या साईडला कोणते असू शकतो, मिथाईल, इथाईल, एन प्रोपाईल, कुठलेही ग्रुप येऊ शकतात ह्या मेथडमध्ये. पण एक ग्रुप तुमचा कंपल्सरी कोणता असणार आहे, अल्काइल ग्रुप मिथाईल असणार आहे. आणि म्हणूनच आपण ह्या रेशनला मिथायलेशन ऑफ अल्कोहोल म्हणतोय. आणि ह्या मेथडमध्ये फक्त आपल्याला मिथाईल इथर्स प्रिपेअर करता येतात. इथे लक्षात सर्वांच्या. याच्यावरती आपण काही क्वेश्चन्स घेऊया. हे फर्स्ट नोट करा, लिमिटेशन. याच्यावरती एक क्वेश्चन आणि तुम्हाला होमवर्क दिलेला आहे. याच्यावरती आपण एक क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन काय आहे, विच ऑफ दी फॉलोविंग इथर कॅनॉट बी प्रिपेअर्ड बाय मिथायलेशन ऑफ अल्कोहोल. मिथायलेशन ऑफ अल्कोहोल म्हणजे काय, अल्कोहोल प्लस डायझोमिथेन. हे रिएक्शन कोणते आहे, मिथायलेशन ऑफ अल्कोहोल, अल्कोहोल प्लस डायझोमिथेन. आणि काय विचारलं आहे, विच ऑफ दी फॉलोविंग इथर कॅनॉट बी प्रिपेअर्ड. खालीलपैकी कोणता इथर मिथायलेशन ऑफ अल्कोहोलनं तयार करता येणार नाही. मला सांगा, मिथायलेशन ऑफ अल्कोहोलचं आपण एक लिमिटेशन पाहिलं होतं. काय पाहिलं होतं, ओनली मिथाईल इथर्स कॅन बी प्रिपेअर्ड बाय दिस मेथड. तर ह्या मेथडमध्ये आपल्याला फक्त मिथाईल इथर तयार करता येतात. मिथाईल इथर म्हणजे काय, तर एका साईडला एक ग्रुप कंपल्सरी असणार, अल्काइल ग्रुप. कोणता, मिथाईल ग्रुप. लक्षात, ऑक्सिजनच्या एका साईडला एक ग्रुप कंपल्सरी असणार, कोणता, मिथाईल. असेच इथर आपल्याला तयार करता येतात मिथायलेशन ऑफ अल्कोहोलनं. फर्स्ट इथर दिलं आपल्याला मिथॉक्झिमिथेन. काय स्ट्रक्चर आहे मिथॉक्झिमिथेनचं, तर मिथॉक्झिमिथेनचं स्ट्रक्चर काय आहे, CH3OCH3. मला सांगा, हा इथर तयार करता येईल का, येस. कारण एका साईडला ग्रुप कोणता आहे, मिथाईल, म्हणजे हा इथर तयार करता येणार. आपल्याला काय विचारलं आहे, तयार करता येणार नाही, कॅनॉट बी म्हणले. पुढे इथॉक्झी इथेन. इथॉक्झी इथेनचं स्ट्रक्चर काय येणार, इथॉक्झी इथेन आहे, म्हणजेच C2H5O, दिस इज इथॉक्झी इथेन. हा तयार करता येईल का, आपल्याला नाही येणार. कारण एक ग्रुप कंपल्सरी कोणता पाहिजे, मिथाईल ग्रुप पाहिजे. याच्यामध्ये मिथाईल ग्रुप नाही आहे, म्हणजे कोणता आन्सर करेक्ट आहे आपला, बी ऑप्शन. कॅनॉट बी प्रिपेअर्ड बाय इथॉक्झी इथेन, तयार करता येणार नाही. अँड देअरफॉर बी आन्सर इज करेक्ट. हा येईल का तयार करता बघा, 1 मिथॉक्झी प्रोपेन येईल ना, 1 2 3, 1ला मिथॉक्झी OCH3, इथे CH2, इथे CH2, इथे CH3, 1 मिथॉक्झी. एक आहे ना ग्रुप कंपल्सरी मिथाईल, म्हणजे हा तयार करता येणार. मिथॉक्झी इथेन घ्यायचं, मिथॉक्झी इथेन. हा मिथॉक्झी मिथेन आहे, हा मिथॉक्झी इथेन. मिथॉक्झी इथेनचं स्ट्रक्चर काय, मिथॉक्झी इथेनचं C2H5OCH3, दिस इज कॉल्ड मिथॉक्झी इथेन. ऑक्सिजनच्या एका साईडला एक ग्रुप आहे, कोणता, मिथाईल, म्हणजे हा पण आपल्याला तयार करता येणार. इथं लक्षात, एक ग्रुप कंपल्सरी कोणता येतो ह्या मेथडमध्ये, मिथाईल ग्रुप. आणि त्यामुळे फक्त मिथाईल इथर आपण तयार करू शकतो. लक्षात, डाय इथाईल इथर म्हणजेच इथॉक्झी इथेन ह्या मेथड आपल्याला प्रिपेअर करता येईल का, नाही. आणि त्यामुळे कोणता ऑप्शन करेक्ट आहे, बी ऑप्शन इज करेक्ट. आणि तुम्हाला सेकंड काय दिलेलं आहे, होमवर्क दिलेला आहे. होमवर्क काय, होमवर्क आहे, राईट दी प्रोडक्ट्स ऑफ फॉलोविंग रिएक्शन्स. तुम्हाला 2 रिएक्शन दिलेले आहेत आणि याचे तुम्हाला काय लिहायचे आहेत, प्रोडक्ट लिहायचे आहेत. लक्षात, तर ठीक आहे. तर आज आपण किती मेथड कंप्लीट केला, तर आज आपण 3 मेथड कंप्लीट केला. फर्स्ट इज डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल, सेकंड पाहिलं फ्रॉम अल्काइल हॅलाइड्स, आणि आता आपण थर्ड पाहिली मिथायलेशन ऑफ अल्कोहोल, दॅट इज फ्रॉम डायझोमिथेन अँड अल्कोहोल. तर टोटल आपण किती मेथड्स कंप्लीट केलेत, तर टोटल आपण 4 मेथड कंप्लीट केलेत. ठीक आहे. तर राहिलेल्या मेथड्स आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया. थँक्यू.